6 एप्रिल या स्थापना दिवसानिमित्त भाजपचे राज्यभरात कार्यक्रम। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह सर्व आमदार आणि मंत्री बूथपर्यंत अभियान राबवणार। यवतमाळ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आज अर्ज भरतात। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार अर्ज दाखल करताना हजर असतील। वर्ध्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करतील। यावेळी शरद पवार पक्षाकडून रॅलीचं आयोजन। बुलढाण्याचे 2 महत्त्वाचे उमेदवार आज अर्ज भरतात। शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अर्ज भरतील। अर्ज भरण्यापूर्वी दोन्ही उमेदवार सभा घेणार आहेत। महाविकास आघाडीचं आज परभणीमध्ये शक्ती प्रदर्शन। ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव अर्ज भरतील। अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत संजय जाधव आपला अर्ज दाखल करतील। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आज अमरावती लोकसभेसाठी अर्ज भरणार। वंचित बहुजन आघाडी अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देईल अशी चर्चा, मात्र अंतिम निर्णय नाही, प्रकाश आंबेडकरांची माहिती। नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटतील। छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्यामुळे गोडसे तडकाफडकीत मुंबईत दाखल। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आज संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद कायम असताना राणे काय बोलणार याची उत्सुकता। यवतमाळमध्ये आज आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांची सभा। सभेची तयारी पूर्ण, 20,000 नागरिक बसतील अशी व्यवस्था। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट। यवतमाळ वाशिम जागेच्या तिढ्याबाबत फडणवीस आणि भावना गवळींमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा। अकोला लोकसभा मतदारसंघातनं काँग्रेसकडनं डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी। काँग्रेसकडनं प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार जाहीर। वंचित आणि महाविकास आघाडीतला दुरावा वाढला। अकोला लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील 4 एप्रिलला आपला अर्ज दाखल करतील। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर 4 एप्रिलला बुलढाण्यातनं अर्ज भरतात। यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवारांसह हजारो कार्यकर्ते हजर असतील। प्रकाश आंबेडकरांच्या सर्व आरोपांची उत्तरं 4 एप्रिलला अकोल्यामध्ये देऊ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। विदर्भामधल्या 6 लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती। महाराष्ट्रातील 10,000 महिला गायब आहेत, त्यांचा अजूनही शोध नाही। कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही, नाना पटोलेंचा भाजपवरती निशाणा। सत्तेच्या लालसेपोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यात गलिच्छ राजकारण। ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मेळाव्यात पदाधिकाऱ्यांकडून ठाणे लोकसभेवर दावा। दीपक केसरकर यांच्या समोरच ठाणे मतदारसंघ न सोडण्याची जोरदार मागणी। तर ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे, केसरकरांची मेळाव्यात घोषणा। ठाणे लोकसभेबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग। गुन्हा नोंद करून गृहमंत्री पदावरनं हकालपट्टी करावी। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। नवनीत राणा भाजपमध्ये, मग रवी राणा कुठे आहेत? आमदार बच्चू कडूंचा सवाल। तर नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत 2 लाख मतांनी पराभव करू, बच्चू कडूंचा निर्धार। रायगडमधील महायुतीचा वाद मिटला। खासदार सुनील तटकरे यांच्यावरती विश्वास ठेवत त्यांना मदत करू, गोगावलेंची प्रतिक्रिया। सोलापूरकर हुशार आहेत, विरोधकांच्या अफवांना बळी पडणार नाही। प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला। रामराज्य येणार असं म्हणता मग गेली 10 वर्ष रावण राज्य होतं का? प्रणिती यांचा सवाल। सोलापूर लोकसभा निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। राम सातपुतेंची प्रतिक्रिया। विरोधकांनी कमेंट करण्यासाठी पैसे देऊन लोक भाड्यानं बसवलेत। प्रणिती शिंदेंवरती सातपुतेंचा आरोप। भाजप हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटलांना विरोध करत असल्यामुळे खासदार हेमंत पाटील समर्थक आक्रमक। नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांच्या प्रचारासाठी न जाण्याचं आवाहन। हिंगोली लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार द्यावा। भाजप पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। जागा शिवसेनेला सुटल्यामुळे आता बदल करणं शक्य नाही, देवेंद्र फडणवीसांची भूमिका। शिवसेनेच्या 8 जागांपैकी एखाद दुसरा उमेदवार बदलण्याची शक्यता। हिंगोली किंवा हातकणंगलेतील उमेदवार बदलला जाण्याचा अंदाज। संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीमध्ये शिवसेना नाराज, भाजप मित्रपक्षांना संपत असल्याचा आरोप। माजी मंत्री सुरेश नवलेंचा हल्लाबोल। तर भाजप सर्वेच्या नावावरती शिंदेंना फसवतंय, नवलेंचं विधान। नाशिकच्या येवल्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी घेतली छगन भुजबळांची भेट।
संवाद दौऱ्याच्या वेळेला भुजबळांच्या संपर्क कार्यालयामध्ये दोघांची भेट झाली आहे। विरोधी उमेदवारावरती टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाचं कार्ड घेऊन जनतेच्या दरबारात जाणार, भास्कर भगरेंच्या उमेदवारीनंतर भारती पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे शोले पिक्चरचे असरानी, आधे इधर आधे उधर पीछे कोई नहीं, मोदींना जॉनी लिव्हर म्हणणाऱ्या राऊतांवरती राम कदमांची टीका। वैयक्तिक टीका दोनही बाजूंकडनं होणं अपेक्षित नाही, आम्ही आमच्या पातळीवरती सूचना दिलेल्या आहेत, हसन मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचं उत्तर। शाहू महाराजांच्या विरोधात सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट, सतेज पाटलांकडनं पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, चुकीच्या पोस्ट व्हायरल होत असल्याचा सतेज पाटील यांचा आरोप। निवडणुकीमध्ये शाहू महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल तर वैयक्तिक टीका टाळा, मंत्री हसन मुश्रीफांचा महाविकास आघाडीच्या प्रचारकांना सल्ला। संजय राऊत राजकारणाच्या पटलावरचे गणपत पाटील आणि उद्धव ठाकरे राऊतांचे प्रवक्ते, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरती निशाणा। सर्वसामान्य जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी निलेश लंकेंना दिल्लीत पाठवणं गरजेचं, अहमदनगर दक्षिणमधल्या सर्व घटकांना न्याय द्यायचा असेल तर लंकेंना निवडून द्या, जयंत पाटलांचं आवाहन। शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी घेतली निलेश लंकेंची भेट, पाथर्डी तालुक्यात मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी भेट घेत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चेची माहिती। महाराष्ट्रातील जातीय सलोखा राहील यासाठी जीवाचं रान करू, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणी संविधान बदलणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। भाजपला 69,000 कोटींपेक्षा अधिक निवडणूक रोखे मिळूनही आयकर नोटीस नाही, मात्र काँग्रेसला 4 नोटिसा, भाजपला विरोधकांना संपायचंय, विजय वडेट्टीवारांची टीका। सोशल मीडियावरती 8वी पास रवींद्र धंगेकर अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल, तर विरोधकांनी आपलं शिक्षण काढणं म्हणजे दूधखुळेपणा, रवींद्र धंगेकरांचं प्रत्युत्तर। रवींद्र धंगेकरांना 8वी पास असल्यावरनं ट्रोल केलं जातंय, मग मोदी कितवीपर्यंत शिकलेत हे त्यांनी सांगावं, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजपला टोला। मनसेच्या महायुतीत समावेशाच्या चर्चा थंडावल्यात, महायुतीमधल्या पक्षांच्या चिन्हावरती लढण्याचा प्रस्ताव मनसेनं फेटाळला। नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2 अर्ज दाखल, काँग्रेसकडनं वसंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र पोपळाईतकर यांच्याकडनं अर्ज दाखल। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपाठोपाठ त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची गाडीही मराठा आंदोलकांनी अडवली, यावेळी 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। अकोल्यात भाजप उमेदवाराचा जिल्हाधिकारी रोडवरती स्टेज उभारण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाचे स्टेज काढण्याचे आदेश। शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंच्या विरोधातील व्हायरल पत्राला पत्रानंच प्रत्युत्तर, खरंच शिवसैनिक असाल तर उघडपणे स्वतःचं नाव आणि पत्त्यासह पत्र पाठवण्याचं आव्हान। लातूरमध्ये 10 वर्षातील विकासापासून दूर असलेल्या राजकारणाला लोक कंटाळली आहेत, वंचितचे उमेदवार नरसिंह उदगीरकर यांचं मत। रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंना न्यायालयाकडनं तुर्तास दिलासा नाही, जात पडताळणी समितीच्या आदेशाला स्थगिती नाही, याचिकेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करून बुधवारी पुन्हा सुनावणी। बुलढाण्यामध्ये महायुतीत बंडखोरी, भाजपचे नेते विजयराज शिंदेंकडनं अर्ज दाखल, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव कायमच भाजप कार्यकर्त्यांना डावलत असतात, अपमानित करतात, विजयराज शिंदेंचा आरोप। लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन न देण्याची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका, अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती। निलेश लंकेंना आधीपासूनच लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा होती, अजित पवारांनी अनेकदा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र निकालाच्या दिवशी त्यांना लगेचच लक्षात येईल की त्यांचा निर्णय कसा चुकीचा होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपेंचा लंकेंवरती निशाणा। खासदार भावना गवळींना उमेदवारी घोषित होत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यात पदाधिकारी पक्षश्रेष्ठींवरती नाराज, उमेदवार घोषित न झाल्यास सामूहिक राजीनामे घेणार, पदाधिकाऱ्यांचा इशारा। रवी राणा सुद्धा लवकरच भाजपत येतील, नवनीत राणा तसे आदेश देतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हुकुमशाही सरकार होतं, एका महिलेला ठाकरेंनी 14 दिवस तुरुंगात टाकलं, बावनकुळेंची टीका। अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाकडनं महाविकास आघाडीला समर्थन, नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत झालेल्या बैठकीनंतर रिपब्लिकन पक्षाचा निर्णय। महाविकास आघाडीमधील गोंधळात सुज्ञ जनता आपल्या पाठीशी असेल, विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये 6 एप्रिलला शरद पवार 2000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात होणार संवाद सोहळा। नाशिकच्या येवल्यामध्ये छगन भुजबळांकडनं शिवसृष्टीची पाहणी, यावेळी छगन भुजबळांच्या अनोख्या अंदाजाची चर्चा।
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांसह निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस, 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे निर्देश. एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून तुर्तास दिलासा. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात वानखेडेंवरती 10 एप्रिलपर्यंत कारवाई करू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश. गरिबांना 3 महिने आनंदाचा शिधा मिळणार नाही, आनंदाच्या शिध्याचं वाटप जून अखेरीसपर्यंत बंद राहील. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्य सरकारचा निर्णय. अंधेरीतील गोखले आणि बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका, आयआयटी आणि विजेटीआयकडून सल्ला घेणार. कालच या दोनही संस्थांनी पुलाच्या ठिकाणी तपासणी केली. हे दोनही पूल जोडण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागेल असं स्पष्ट करण्यात आलं. तीनही सेनादलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातला पहिला त्रिदल तळ मुंबईमध्ये उभा राहील. संरक्षण मंत्रालयाच्या प्रस्तावावरती अभ्यास सुरू. मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी लवकरच अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा होणार. टाटा पॉवरनं वीज दरात वाढ केल्यामुळे MMRDAचा निर्णय. मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस फुल. मुंबई ते गोव्यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचं पुढच्या 2 महिन्यांचं आरक्षण फुल. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत 8च्या ऐवजी 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सोडण्याची प्रवाशांची मागणी. प्रवासी वाहतुकीतनं मध्य रेल्वेची 7,311 कोटींची कमाई. 2022 आणि 23 या वर्षात 146 कोटी 5 लाख प्रवाशांचा मध्य रेल्वेतनं प्रवास. 2023 आणि 24 मध्ये 158 कोटी 3 लाख प्रवाशांकडनं प्रवास. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिका जनजागृती करणार. 6 मतदारसंघांसाठी विविध माध्यमातून जनजागृतीवरती भर. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश. भारतामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेची लाट येणार. हवामान विभागाचा इशारा. एप्रिल महिन्यामध्ये 42 तर मे महिन्यात 44 अंशांपर्यंत तापमान वाढेल. पुढील 5 दिवसात राज्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. सर्वाधिक फटका विदर्भाला बसण्याची शक्यता. धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे पुणे शहरात अघोषित पाणी कपात. पुणे शहरातील पेठांचा भाग वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असेल. महाराष्ट्रात पुढच्या 24 तासात पाऊस पडणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाची सुरुवात. तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरनं निफाडमध्ये. आत्महत्या करणाऱ्या भाऊजींना वाचवताना मेहुण्याचा हकनाक मृत्यू. सासरे गंभीर जखमी. अमरावतीच्या वरुडमधली धक्कादायक घटना. गळफास घेण्यापूर्वी भाऊजी सुरेश भुले यांनी गॅस सुरू ठेवल्यामुळे घरात सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 कर्मचाऱ्यांना 1.5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक. धुळ्याच्या दोंडाईचा येथील एका तक्रारदारावरती प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी. मुंबईच्या विविध भागातनं चोरीला गेलेल्या 14 दुचाकी जप्त. पवई पोलिसांकडनं अट्टल दुचाकी चोरट्याला अटक. चोरट्याकडनं आणखी मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांच्या उकल होण्याची शक्यता. यवतमाळच्या करळगाव घाटात धावत्या 4चाकी वाहनानं पेट घेतला. या घटनेमध्ये वाहन पूर्णतः जळून खाक झाल्याची माहिती. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरनं सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस. ईव्हीएममध्ये नोंदवली गेलेली मतं आणि व्हीव्हीपॅट स्लिपची गणना व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस. प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणं योग्य नव्हे. प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्ध आर्थिक गुन्ह्यांबाबतच्या प्रकरणांवरती लक्ष केंद्रित करायला हवं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावरती ताशेरे. मार्च महिन्यात 1,78,00,000 कोटींचा जीएसटी वसूल. 2023-24 या आर्थिक वर्षात जीएसटीमधनं 20,18,000 कोटींचा जीएसटी जमा. यूपीआय व्यवहारांमध्ये केवळ एका वर्षात 40% वाढ. 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात 19,78,00,000 कोटींचे यूपीआय व्यवहार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.